मुंबईसाठी महायुतीचा महापौर आणि उपमहापौर ठरलेला आहे। भाजपच्या रितू तावडे यांना महापौरपदी संधी देण्यात आली आहे, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या संजय घाडींचं नाव निश्चित झालेलं आहे। संयुक्त बैठकीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या संदर्भातली घोषणा करण्यात आली। संजय घाडी यांना 1.25 वर्षासाठी उपमहापौर पदाची संधी मिळणार आहे। 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले। हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे प्रत्येक नगरसेवक काम करत होते, मेहनत करत होते। कोविड काळामध्ये जर कोण दिसत होतं तर फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक दिसत होते। म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि 100% जो 25 वर्षाचा ह्यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढणार। नगरसेवकांना या उपमहापौरपदी विराजमान होता येईल, एक अनुभव घेता येईल। 1.25 वर्ष काय किंवा 2.5 वर्ष काय हा कालावधी तसं म्हटलं तर खूप आहे, तसं म्हटलं तर कमी पण आहे, परंतु एक सन्मान या नगरसेवकाला मिळतो आणि तो सन्मान शिवसेना या पक्षातील अनेकांना मिळावा अशा प्रकारचं धोरण सन्माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे जो कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये आपण चांगला उत्तम परफॉर्मन्स करून दाखवावा अशा प्रकारचं मी स्वतः निश्चित केलं आणि माझे सहकारी निश्चित करतील।